आम्ही दररोज एक नंबर करणारी गटाला घालवली होती आणि बिना फायनलच्या बैलावनी. पर आता ह्यो बैल भेटला म्हणून आपण मोहर गेलो हे डोक्यात आलं पाहिजे. माणूस काय करतोय, माग कोणी आपल्याला मदत केली वर काढला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी वर चाललोय ना, वरलीच माणसं धरत राहतोय. मालकच नाही ती राहिली तशी तर आपण तरी ईर्ष्या करून काय करायचे. बैलाच पण धमक पाहिजे तेवढी. मालकाला म्हणलं अरे हे बैल घाला ह्याच्या गाडी मरे, तो नाही म्हणतो तोच बैल घालू, ज्याची गाडी मारायची तोच बैल पाहिजे त्याला. मग काय उपयोग आहे खेळाचा. आपल्याला सर्वसामान्याचा बैल एखादा पळत असला, गरीबाची गाडी पळत असली, त्याला जर बैल मोठ्यांना मागितला तर त्याला बैल देणार नाही. पण ठिकाण बैल आलाय म्हणून तिकडं 2 नंबर मध्ये पळून द्या तरी त्याला देणार. पहिल्या मैदानात भेटला त्याच्यासोबत 1 नंबर करून त्याला उजेड आणायचा आपण. 10 मैदान 1 नंबर करणाऱ्या गाडी आम्ही गटाला घरी घालवले होते. आणि ह्यांचं काय घेऊन बसलाय 2-4 मैदानांचं. ठीक आहे साहेब, आज आपला बैल पळाला 2 नंबर केला त्याने केला, मोर्चा मैदान तो बैल पाहिजे. म्हणजे आपल्या हातानं आपण एखाद्याला मोठं करत राहतो या क्षेत्रात. पहिले तसं नव्हतं, पहिले ईर्ष्याचा खेळ होता. आज ह्यानं गाडी आपल्याला लादला, काय गोष्ट झाली मैदानात, त्याला आपण एक ब्रश शब्द करायचा नाही, पण त्याचा करेक्ट करायचा तर करायचा. तसं असतं. ती जर बैल पळणारी असली, जर तुम्ही ती 2 नंबर 3 नंबरची गोरगरिबाची गाडी पळवली आणि जर चांगली गाडी मारली तर तुमचं 10 पटीने नाव होणार आहे. रायफल म्हणा, घरनिघेचा राजा, ही खिल्लार बैल बघायची किती म्हणजे दुखण्यातली ती बैल. म्हणजे तर राजा तर 3 पायावा आहे, आमच्या बैलाला म्हणजे खाल्लं सगळं नक्की लागते. पण ही बैल तुम्ही बघितली ती का की बाबा थांबली की थांबली तर पोरात सांगितलं जलवान स्वराजाची 1 नंबर करेल गाडी. कारण की गाडी मध नव्हती त्या दिवशी, स्वराज बैलच पळत होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जरा वेगळी मुलाखत आणि या बैलगाडी क्षेत्राचा जर इतिहास लिहायला घेतला तर बारीक ड्रायव्हर, ह्या ड्रायव्हरवर मला वाटतं 7-8 पानं बनतील. म्हणजे इतिहासात एवढा बारीक ड्रायव्हरचा इतिहास आहे. दिसाय जरी बारीक असला तरी आटी तटीला बारीकचा कोण हात धरू शकत नाही. जर गाडी सरळ जर लागली तर म्हणायला नाही कोणी बाबा बारीकची गाडी मारेल असा बारीक ड्रायव्हर. आणि शून्यातनं विश्वनी मार्क केले ड्रायव्हरनं. आज त्यांचा इतिहास. ड्रायव्हर तुमचं आधी संपूर्ण नाव सांगा. संपूर्ण मला बारीक म्हणते पण तुमचं नाव काय? रवींद्र कैलास कांबळे. बर, कसं ह्या क्षेत्रात पदार्पण झालं? मला पहिल्यापासूनच बैलगाडी क्षेत्राची आवड होती आणि घरी शेतीची बैल असल्यामुळं या क्षेत्राचा पहिल्यापासूनच मला लगाव होता आणि आवड बी होती. बर, आता मला सांगा पहिल्यांदा कुठल्या गाडी बसला तुम्ही, का शिकला कुठं? शिकला घरच्याच बैलावरून शिकलो. पहिल्यांदा आमच्या तात्यांचा एक चित्र्या म्हणून बैल पळत होता, त्या बैलावर शिकलो गाडी. आता मोटरसायकल किंवा 4 व्हीलर चालवायची लायसन्स पाहिजे, ह्या पाहिजे ते पाहिजे, पण बैलगाडी चालवायची तर डेअरिंग पाहिजे. डेअरिंग पाहिजे आणि म्हणजे महत्वाचा मुद्दा काळीच घट्ट पाहिजे. म्हणजे हलक्या काळजाच्या माणसाचं काम नाही ती गाडी पळवायची. तर ड्रायव्हर आता मला सांगा, 4 व्हीलर पण चालवतो, 2 व्हीलर पण चालवतो माणसं, पण बैलगाडीचा वेग मला वाटतं ह्यांच्यापेक्षा जास्त असेल. 1 किलोमीटरच्या म्हणजे 1000 फुटाचा पल्ल्यातच पण ती किती स्पीड लागते गाडीला? कुठली गाडी साधारण चांगली गाडी असली तर 18, 19, 20 सेकंदात येते. आणि जे आताच्या ज्या फायनलची बैल आहे ती ते 1000 फूट रनिंग 22-23 सेकंदात पूर्ण करते. म्हणजे आता तुमच्याकडून म्हणजे सगळ्यात जर तुम्ही आता बरीच बैल आतापर्यंत बैल किती आणली? भरपूर. आता काय एवढी आठवायची. टॉपची बैल किती आणली? म्हणजे आता टॉप मध्ये असं खेळतोय काय काय टॉप मध्ये बैल तुम्ही टॉपच्या गाड्या म्हणजे गाड्याच फुटत नव्हत्या, ड्रायव्हर पण फुटत नव्हते. टॉपची गाडी किती, टॉपची बैल किती मारली? टॉपची तरी त्या 2009 ते 2015च्या मध्यंतरी जी एवढी बैल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी झाली, सगळीच बैल पळवली आपण सरास. म्हणजे एक बैल असा गेला नाही हाताखाली की बाबा तो बैल पळवला नाही त्याच्यावर फायनल गावलं नाही असं नाही, सगळीच बैल पळवली. हिंद केसरी, पहिले हिंद केसरी कुठल्या बैला झाला? आमच्या घरचा बांडा बैल होता सुनील कदमचा आणि गौतम भाई यांचा राजा. बैल पोळ्याचं जुनं हिंदी केसरी मैदान होतं, त्या मैदानात हिंदी केसरी पहिल्यांदा झालं. त्यानंतर मग कोळ झालं, कोरेगाव, पुशेगाव, ही जी मेन 4 मैदानं होती ती सगळी झाली मग फायनल. पुसेगावचा 1 नंबर किती वेळा? 2011ला झाला होता, पण 2 नंबर दिला आपल्याला, 2 नंबर झाला तिथं. आणि आता बाजी आणि भारतची गाडी 1 नंबर झाला आपला, नेमान पळून 1 नंबर झाला, पण
फॉलमुळं फॉलमुळे आपल्याला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं. ज्यावेळेस सोन्यानी बकासूर त्यांनी एक दिला दिला. त्यावेळेस. म्हणजे फॉल पण पूर्ण 1 नंबर तुम्ही केला तिथे. पळून 1 नंबर झाला होता. मला सांग आता आतापर्यंत तुमचा लक्षानं काळ गाजवला, न्हावीचा उजेर आहे, तुम्ही हे सगळ्या गाड्या आणल्या पण तुम्ही आता पण हाणताय गाड्या. म्हणजे बकासूर आणलाय, म्हणजे सगळे जे बैल आहेत आता टॉपला, मला वाटतं घरणिकेचा राजा तुम्ही त्याची गाडी आणली, बाब्या आणताय तुम्ही कटरीवाडीचा, म्हणजे सगळे टॉपची बैल हाणताय. तुम्हाला आता ह्या बैलात सगळ्यात जर म्हणजे लक्ष आणला किंवा यात म्हणजे काय अनुभवायला भेटलं मग? आत्ताच्या बैलांचं कसं झालंय, जुन्या बैलात आणि आत्ताच्या बैलात लय फरक आहे. आता पहिली बैल टिकून पळायची, आत्ताची बैल काय होती 2 मैदान पळाल, 3ऱ्या मैदानात कमी पळते ती. म्हणजे बैलांची काय चुकी नाही, म्हणजे बैल ती बैलच होती ही बी बैल जायची. विषय काय झाला, पहिली मैदान दाट नसायचे, 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या गॅपवर मैदान म्हणजे जत्रेची पडायची. आता कसं होते दररोज 4-4 मैदान पडतात, त्यामुळं माणूस बी थांबाय मागना. आज बैलवानं 1 नंबर केला तर 2 दिवसाचाच गॅप देतोय आणि 3ऱ्या मैदानात तो पळायला जातोय 3ऱ्या दिवशी. त्यामुळे बैलांच्या गती जरा कपावत होती. पहिली बैल कशी 10 दिवस, आज पळाला 1 नंबर केला की मैदानात 10 दिवसाला असायचं. आताची माणसं मला वाटतं आदल्या ह्या मैदानात जर मोठ्या बैलाला मार खाल्ला तर त्या दिवशी जर मैदान असलं तर त्या दिवशी नीती तिथं गुलाल करते ती. म्हणजे एवढं गुलालाची सवय राहिली किंवा एवढं म्हणजे पैशाची हवा आहे लोकांना. माणसांच्या पैसे संयमच राहिला नाही आता, पहिल्या माणसांच्या पैसे संयम लय होता. आज गाडीला मार खाल्ला तरी बाबा बघू 10-12 दिवसाला गाडी पळवू, नियोजन चांगलं करायची, गाडी पहिरे चांगलं करून जायचे. आता कसं आज मार खाल्ला की लगेच दुसऱ्या दिवशी काय ना काय करून तिकडे वायदी का होईना देऊन जायला नंबर करायचे. परत मला सांगा लक्षाबद्दल काय सांगताल आणि त्या बैलाविषयी काय सांग, लक्षाबद्दल काय सांगता? लक्षा बैल म्हणजे स्पीड, जी स्पीड आहे आता बैल म्हणजे बैलाच नाही त्याच्या एवढा बैल स्पीडचा नाही झाला. म्हणजे काय स्पीड होतं ते लक्षाला, म्हणजे आता एवढी आता नवीन काय बैल पळतात, म्हणजे मला कोणाला नाव नाही ते ठेवायचे, पण म्हणजे आताच्या घडीला जी बैल पळतात ना, म्हणजे ते बादशाह म्हणा, किंग टाकतात काय काय वगैरे, पण त्या बैलाचे म्हणजे उपमाच नाही त्याला देऊ शकत. इतकं बैला स्पीड, असा बैल खालनं जर 100 फूट असं निघून गेला, मोर किती पळावं त्याला कळतच नव्हतं. म्हणजे निकाल काय काय वेळेस हे नंबर टाकून आला तरी बाकीच्या गाडी लय स्पीड बैलाला. त्या एवढ्या मोठ्या स्पीडच्या गाडी म्हणजे पुढे लक्षात थांबायचं कसं? बैल लय हुशार होता तसा बैल. तेवढंच ट्रॅक संपला की 100-200 फूट गाडी साईडला घेऊन जाणार, अडचणीत गाडी घेऊन नाही जायचा. त्यामुळे बैल आता पाहिलं कधी त्याला लागलं नाही, म्हणजे असं दुखापत कधी झालीच नाही त्याला. म्हणजे बघून पळत होता बैल, पब्लिकला पळत होतं. हो, पब्लिकला पब्लिक असून दोन्ही पब्लिकला पळत. आणि एवढा लांबडा पण बैल नाही झाला आतापर्यंत, आहे नाही बैलाची त्या म्हणजे बैलच घडवल्यासारखा म्हणजे एक होता असा, म्हणजे जी पळायसाठी आपण जी घडवतो, चित्ता कसा बैल चित्ता पळतो, शेम बैला चित्ताच्या सारखा पळवता बैला. बरं आता अजून पण आता सुद्धा बाहेर काढला तर आता पण तेवढे ते धमक आहे की बाबा गट काढायचे. मागच्या मुलाखतीला आम्ही गेलो होतो ना तिथं, लक्षात येत बैल असा काढला तरी बैल असा म्हणजे बैलाचं पायी बाजार सुजलं होतं, पण बैल असा म्हणजे बाहेर काढला तर चालण्याचा त्याचा रुतबा तोच, म्हणजे असं मैदानात येणार असा डुलत एकदम मागणं शेपुटी हलवत तसाच बैल, एवढा वय झालं तरी तसाच बैल चालत आला होता. बरं आता बारक्या लक्षाबद्दल काय सांगचाल? बारका लक्षाचा काही विषय नाही, बैल येतो म्हणजे तापोट गरम रक्ताचा बैल येतो, जास्त तो सलगरचा खोंड असल्यामुळं बैल गरम रक्ताचा. आणि वाबरा म्हणजे त्याला कळायचं नाही, माणसं विणसं असे ते वारच कधी पडून घेतलं नाही माणसाने त्याला. म्हणजे पब्लिकला पण मी एक वैशिष्ट्य म्हणजे वाटलं, बैल इतका बेधरा बैल म्हणजे माणसाला भ्यायचा किंवा त्यांच्या असा प्रसंग आला त्या गाडीला, मोठ्या लक्षावर बारका लक्षावर पुशेगावला सेमीफायनल गाडी आली 1 नंबर तासा. मग लक्ष डावीचा आणि उजवीचा, मोठा लक्ष उजवीचा आणि बारका लक्ष डावीचा. त्यांनी खान न फोडता बारका लक्ष पब्लिकला दाखवून मोठा लक्ष आतून दाखवून शिमी पास केला होता. ती पण पळला त्यावेळेस? हो, तो बी पळला आणि शिमी पास झाला होता. बरं आता तुम्हाला ह्या 2 बैलाचं गुण कुठले आता हे हातात चालू मध्ये दिसतं का गुण काय बाबा? नाही, त्या बैलांची तुलनाच करू शकत नाही कुठल्या बैलावर. डावीचं फिट म्हणजे मोठा मला वजीर आपला नाव. आता वजीर बद्दल काय सांगतो? वजीर बद्दल वजीरचं काय हो, वजीर लय म्हणजे अडाच बैल होता, तो अर्ध्या डोक्याचा बैल होता. मग त्याला कळायचंच नाही, सुटला की त्याला पळायचंच. मग त्याला काय कळत नव्हतं शेजारी बैल किती पळतोय किती नाही, एकच डोक्यात की त्या गाडीच्या आधी आपण जाऊन दोर तोडायचं एवढं त्या डोक्यात. आता सगळ्यात मोठी शर्यत कुठे केली तुम्ही? सगळ्यात मोठी शर्यत आम्ही गुजरवाडीला केली होती 11 लाखाची. 11 लाख त्यावेळेस?
मग त्या 11 लाख तिकडे 11 लाख म्हणजे 5.5 22 लाख शरीर 22 लाख शर्यत. म्हणजे त्यावेळी ड्रायव्हरला किती द्यायची 22 लाख? तसं म्हणजे ते 22 धरत नाही, ते 11 धरते ते लाखभर रुपये त्या शर्तीला त्यावेळेस लाखभर रुपये. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या म्हणजे कसं तुम्ही आता मला सांगा तुमच्या घरच्या गाडीपासून सुरुवात केली. होय. तुम्ही चमकला कुठं म्हणजे लक्षात आलं आपण काय म्हणतो बा हा खून म्हणजे विषय काय झाला, घरची गाडी इतकी पळत होती. आम्ही पहिल्यांदा फेरा काढला आणि दुसऱ्याच मैदानात गाडीने 2 नंबर केला. तिसऱ्या मैदानात तर गाडीने बुरकवडीला 1 नंबर केला 7-12. परत राटणे, खेराड वांगी, चोराड, परत बैलपोळा, परत तुम्हाला सांगतो खटाव, हुशेनपूर, अशी बैलांनी 1च नंबर केली बांड्यानं आणि सरदारनं. त्यामुळे मला चमकायला म्हणजे वेळच लागला नाही. ते गाडीच अशी म्हणजे गाडी आपणच तयार केली होती, पण गाडी इतक्या फास्ट म्हणजे आपल्याला कसं बाबा आज वासरू पळतोय तर एक 6 महिने वर्ष जातोय गुलाल घ्यायला. त्या गाडीने दुसऱ्याच मैदान म्हणजे आज फेरा काढला आणि दुसऱ्याच मैदानात त्याने 2 नंबर केला. घरचीच गाडी. एक मैदान फेल गेलं आणि दुसऱ्या मैदानात 2 नंबर केला. तिसऱ्या मैदानात 1 नंबर केला. त्यामुळे तिथनं जी गुलाल चालू झाला ते कंटिन्यू गुलालाच राहिलं गाडी आणि गाडी 1च नंबर करा. त्यामुळे माझ्या बी हातात गाडी सगळी बैल 1 नंबरची झाली पहिल्यापासून. बर आता मग मुंबईला पंढर शेटची आणि तुमची कशी ओळख झाली काय? बांड्यामुळे बैल आमचा मुंबईला उतरला त्या शेटने पळवायला बिनजोडला. मग तिथनं ओळख होत मग संबंध चांगलं झालं आमचं. मग तिथनं शेट संघ संबंध ते आजपर्यंत संबंध आहे शेट. हो म्हणजे बैल कुठला घ्यायचा झाला काय झालं तरी शेट आम्हाला फोन करणार, बारीक बैल आपल्याला आहे का, चांगला घेऊया का, नाहीतर ही शर्यत करायची आहे, कुठला बैल घालायचा, काय करायचं नियोजन. म्हणजे शेट असं फार्म हाऊसला बोलवून सगळ्यांनी मिटिंग लावून नियोजन असायचं. मित्रांनो बघा बारीक ड्रायव्हरला एखाद्या जर समजा नडी अडीला जर माणसाला ड्रायव्हर समजा तुम्ही शक्यतो मला वाटतं उभा गावणार नाही, कारण तुमच्याकडे गाडी असते तिथं असल्यानंतर किती गाडी हाणार म्हणजे तुम्ही मला वाटतं तुम्हाला नाही म्हणा येत नाही, त्यामुळे लोक किती गाडी हाणार होती. पण सर्वसामान्य जरी त्याचं वासरू पहिल्यांदा बघितलं पण नसलं तुम्ही तरी पण बारीक एवढं गाडी हाणार लागते तर हाणली गाडी. काय होतं आताच्या ड्रायव्हरांचं काय होतंय त्याने असं वाटतं की आपण 1 नंबरची गाडी सोडली आणि 2 नंबरची गाडी पळवली तर आपलं नाव खराब होईल, आपल्याला दुसरी कोण गाडी बसवणार नाही. ते म्हणजे मग दुसऱ्या ड्रायव्हरांच्या मनातली गोष्ट. माझं कसं असतं ती जर बैल पळणारी असली, जर तुम्ही ती 2 नंबर 3 नंबरची गोरगरिबाची गाडी पळवली आणि जर चांगली गाडी मारली तर तुमचं 10 पटीने नाव होणार आहे. आता कोरेगाव मध्ये सगळी स्टॉप म्हणजे सगळ्या चांगल्या नामांकित गाड्या आल्या होत्या. मग सगळीच म्हणजे मला बी 2-3 फोन आलं होतं की बाबा ही गाडी हांचाल का, ते हांचाल का, पण आपल्याला ती म्हणजे डोक्याला गाड्याच बसत नव्हत्या. मस्त बैल 1 नंबरातली होती, पण ती स्वराज आणि जलवाची गाडी म्हणजे अशी गाडीची कुणाची गिनतीत नव्हती की गाडी बाबा ही आज 1 नंबर करून कोरेगाव हिंदी केसरी होईल, म्हणजे मानाची हिंदी केसरी होईल. गटाला गाडीने सामना झाला मग आता सामना झाल्यानंतर गटाला तुम्ही आणली? गटाला मी सांगली. सेमी फायनलला 2 नंबर तासून गाडीने चांगलं सेमीत गाडी सेमी अंतरात काढला आणि फायनल दुसऱ्या दिवशी होता. बाळू ड्रायव्हर मी आपल्या इथं जेव्हा राजू शेटच्या इथं थांबलो होतो. बाळू म्हणला मला गाडी हाणायची आहे. कुठली? म्हणजे कोरेगावला गाडी पळवायची फायनलला. म्हणलं जा मग तुला गाडी पळवायची असेल तर शहराची जलवाची गाडी आहे, मला हिंदी केसरी कोरेगावचं व्हायची आहे. म्हणलं जा. हो त्यानं गाडी सकाळची जाऊन गाडी पळवली, त्याने 1 नंबर केला. म्हणजे तुम्ही गट सेमी तुम्ही काढला? म्हणजे मला सांगा एक आहे बरं का, म्हणजे तुम्ही पुसेगावला पण म्हणला होता की मी अशी 2 वासरं बघितली ती, म्हणजे तुम्ही एवढा विश्वास देता की बाबा ही हिंद केसरी 1 नंबर करू शकते ती. होय. तुम्ही कोरेगावला सुद्धा तुम्हाला वाटत होतं ही स्वराज आणि जलवा हिंद केसरी 1 नंबर होईल, म्हणजे सगळ्याला माहित नव्हतं, पण तुम्हाला विषय कसा वाटला की ज्यावेळी गाडी शिमी पास झाला नाही त्यावेळी पोरं माझ्या संघ सगळी संघच होती. तर आम्ही संध्याकाळी घरी येत होतो. घरी येता त्याने एकच सांगितलं की पोरांची आमची चर्चा झाली होती गाडी कुठली 1 नंबर करेल. तर पोरांनी सांगितलं जलवान स्वराज 1 नंबर करेल गाडी, कारण की गाडी मध नव्हती त्या दिवशी. स्वराज बैलच पळत होता आणि बैलाला कळतच नव्हतं किती पळतोय आपण, इतका बैल पळतो. त्यामुळे मी पोरांनी आधी सांगितलं गाडी स्वराज आणि जलवाची 1 नंबर करेल. म्हणजे तुम्हाला माहित होतं आधीच सेमी ज्यावेळेस काढलं तुम्ही, तरी पण तुम्ही मला म्हणजे एखादा ड्रायव्हर म्हणला असता आता आपण म्हणजे हे माहित असून तुम्ही फायनल हाणाय गेला नाही, तुम्ही दुसऱ्याला दिली जाऊ द्या म्हणला. म्हणजे ही कुठेतरी काय ड्रायव्हरचं असं होतं की समजा जर तुम्ही गाडीवर बसला किंवा मी बसलो किंवा माझं हे तर उगं काटकी घालायची हे करायचं आणि तिथं बसायचं. पण तुमचं तसं नाही, तुला खाणायचे ना. माझं तसं लय झाले म्हणजे चालू गाड्या मी दुसऱ्या ड्रायव्हर एखाद्याच नाव होत असते आणि त्याला गरज असते
म्हणजे नाव चर्चा व्हायची म्हणा, नामांकित व्हायचं आहे. तर आपल्याला काय तेव्हा कोरेगाव आपण 2-3 वेळा फायनलला राहिलोय, पुशेगावला राहिलोय. म्हणजे असं कुठलं गाव नाही की तिथं आपण 1 नंबर केला नाही. असं म्हणजे इच्छा कुठली राहिली नाही की आपली की ह्या गावात जाऊन आपण 1 नंबर राहिलाय करायचा आणि केलाच पाहिजे असं काय नाही. आता बाळूचा असा योगायोग आला की आम्ही राजूच्या इथं जेवाय घरी बसलो, जेवण होतं जत्रेला बोललो होतो. आणि तो बोलता बोलता म्हणला की मला कोरेगावला गाडी पळवा हाणायच्या फायनलला. पोरांच्या देखत त्याला म्हणलं जाऊ दे स्वराजची जलावशान, मला सांगतो मालकाशी फोन. सागरला फोन केला, म्हणलं मी काय येत नाही, बाळू मांडव्याचा येईल म्हणलं, गाड्या नाही. गेला त्याने 1 नंबर केला. म्हणजे समाधान वाटतं घ्यायला आपण शिकवलेली पोरं म्हणजे. तुमच्या शिष्य कोण कोण आहेत काय आता तुम्ही शिकवलेले? अच्युत ड्रायव्हर म्हणा, बाळू मांडव्याचा, आकू ड्रायव्हर आपशिंगचा, परत सोन्या कनेरखेडचा सोन्या ड्रायव्हर, सोन्या ड्रायव्हर आबाईचेवाडीचा, आणि अमर आहे. अशी भरपूर पोर आहेत ती, म्हणजे की ऐकते ते आपलं, म्हणजे ड्रायव्हर काय करायला लागेल, काय केल्यावर काय होईल, आपण बी योग्य त्याने सल्ला द्यायचा. म्हणजे असं नाही की असं उलट सुलट काय सांगत बसायचं नाही की असं केलं. आता पोरं मला सांगा, नवीन बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर आलं, आता एक प्रकारे म्हणजे कसं, जेवढं बैलांना खुणच नाही किंवा मालकांची खुणच नाही तेवढं ड्रायव्हरच जास्त असतं. काय होते नवीन पोराशने ह्यातला जो अनुभव नाही, कच्चे येते पोरं खुन्नशी देऊन कुणाचं म्हणजे काय होत नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो बैलाचा, ड्रायव्हरचा. म्हणजे त्या काळातले म्हणजे असं उराला माती लावून जमत नाही. मग संयमानं राहिलं दीर्घकाळ माणूस टिकतो. आणि उगाच आपलं मग आज संघ 10-12 1 नंबर करायचं, 10 वर्ष ग बसायचं, म्हणजे उराला माती लावली की ती कडू जात नाही ना. म्हणजे एक प्रकारे काय म्हणते तिला, संयम पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. आणि संयमानं खेळलं तर हे होतं सगळं. प्रत्येक बॉला जर प्रत्येक वेळा बॅट उचलून मारलं तर कधीतरी कॅच आउट होणारच आहे. त्यामुळं म्हणजे सगळं बघून किंवा सगळी माणसं धरून या क्षेत्रात मालक असो किंवा ड्रायव्हर असो, टिकणं लय महत्वाचं आहे. तुम्ही थोडाफार म्हणजे कसं होतंय, आताची बैल मालकाची जुनी बघा, त्यांच्याकडे म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यांची कमी असून द्या, पण ती टिकून आहे ती का, त्यांच्याकडे संयम आहे. आताची काय म्हणजे नवीन शेती येते 4 पैसे 40-50 लाख रुपये घेऊन येणार, येणार 40-50 लाख घालवून बी जाणार, टिकू शकत नाही ती, अशी ती. पण संयम म्हणा, ड्रायव्हर बघा, दिलीप नाना, विठ्ठल नाना म्हणा, हे आमच्या तालुक्यातले आम्ही 3 म्हणा, खटाव तालुक्यातलं दिलीप, मी आणि विठ्ठल, म्हणजे आम्ही 3 आहे. म्हणजे असं कमी म्हणजे वर्षानुवर्ष तरी बैल आम्ही घडवतो, पळवतो, फायनल आमच्या गाड्या राहतात प्रत्येक वर्षी. म्हणजे असं नाही की ह्या वर्षी ड्रायव्हर हे फॉर्मला आला आणि मोर्च्या वर्षी विजून गेला, अशातलं काय नाही. पण ही ड्रायव्हर आत्ताच्या कळायला पाहिजे की आपल्याला ती कायच आहे ह्या क्षेत्रात, ओराला माती लावून जात नाही कोणी. म्हणजे आम्ही बी उभं राहतो, ही करतो, टावेल टाकतो, कुठं तरी म्हणजे ती कुठं खुन्नस असेल आपला एन्जॉय म्हणून. पण काय ड्रायव्हरांचं कसं, उगच मग एखादी गाडी चांगली पळत असली तर उगत ती पायऱ्यात धोरणा करायचा, त्या आपल्या बैला संग बैल घालायचा, ते त्याच्या बी गाडीचं मात्र ना आपल्या बी गाडीचं मात्र, अशी धोरणा करणारी लय ती. बरं, मला सांगा, शिरसवडी गाव मित्रांनो, या गावाचा एक ना एक प्रत्येक वर्षी 1-2 बैल पळत असतो. आता जवळजवळ 10-12 वासरा येते, टॉपला पळती ती 10च्या 10. काय असं गावाचं काय म्हणाल? कसं आहे, गावाला आमच्या पहिल्यापासून पारख बी आहे आणि बैलगाडी क्षेत्रातला जुना अभ्यास आहे त्यासनी. म्हणजे काय होतं, यंग पोरं जरी मैदानात येत असतील पण जुनी माणसं त्यांच्या मागे असते ती, म्हणजे बैल वासरू घेऊन द्यायला, निवडायला. बाबा पोरग आहे आपलं, पण पोराला वासरू घेऊन देताना त्याचं वडील घेऊन देते ती, म्हणजे ती तयार करायची मैदानात घेऊन जात असेल, पण त्याच्या मागला जो बॅकग्राऊंड आहे आमच्या अनुभव लोक लय ती. आता सध्याला तरी आमचे 5-6 वासरं चांगली स्टॉपनं पडते सगळी. आता 5-6 आता ही बैल काय सांगता याच्या रुबाब तात्यासाहेब शिंदे पाटील पुण्यांचा, त्यांचा रुबाब आहे. पण बैल त्यांनी आपल्याला असं दिलाय, पळव म्हणले, काय तुला पळवायचं आहे, विकायचा असला विक, नाहीतर काय ठेवायचा असला ठेव. म्हणजे तुमच्यावर त्यांचा विश्वास हो. पण आता बैल बरे 2-3 मैदान बघितली, बैल म्हणजे किती गाडी वाढावी त्याला कळत नाही. बैलाच कसं आहे, बैल कडन आला ना दोन्ही खांदी, किती पळून किती नाही त्याला होते. जेवढे शिमी पास आहेत त्याचं पब्लिकनच पास केले त्याने शिमी. आणि ते आमची घरची गाडी पळते ना, वादळची न रुबाबची, वासरू आतनं बैल बाहेरनं, आणि सगळं घरचा ताप आहे, ड्रायव्हर बैल ही सगळे.
बर. मला सांगा आता अनेक आता सध्याला तुम्ही टॉप मध्ये पळते हम्म, टिकून पळणारा बैल आता हम्म. चालू सीझन म्हणजे टिकून पळणारे बैल काय सांगचाल त्याविषयी म्हणजे किंवा आत्ताच्या बैलात काय म्हणजे आता तुम्हाला ह्या बैलाकडे हो कसं का? वाटतं? टिकून म्हणजे शेवटी तो बैलच आहे. हम्म. ते काय मशीन नाही. हम्म. कमी जास्त होत राहतो वर्षातनं 2 महिना 3 महिना बैल कमी थांबतो, बैल पळतो. पण जर वर्षी पळणं हम्म. त्याला टिकणं म्हणायचं. हम्म. 1 वर्ष बैलानं 40 फायनल घेतल्या आणि गप झाला त्याला अर्थ नाही. 4 वर्ष बैल पळून 4 वर्ष पळून द्या पण त्यानं 10 फायनल घेऊन द्या प्रत्येक वर्षी, पण ते 40ला भारी. म्हणजे प्रत्येक वर्षी टिकून पळणं. आता आमचा रायफल म्हणा, घरनिकेचा राजा, ही खिलार बैल बघायचे किती म्हणजे दुखण्यातली ती बैल. म्हणजे तर राजा तर 3 पायावा आहे, आमच्या बैलाला म्हणजे खालणं सगळं नक्की लागते. पण ही बैल तुम्ही बघितली ती का की बाबा थांबली की थांबली असं नाही, थांबतील 2 महिने पण त्याच जोशाने येतील आणि comeback करून जातील. रायफल मध्ये मला वाटतं 5 लाखाचं मैदान मारलं. हो, आधी 2-4 मैदानात त्याला पायरा द्यायचं म्हटलं तर माणसं म्हणा, हे कमी आला बघा. कमी आलाय. आणि त्यानं 5 लाखाचं मैदान मारलं. म्हणजे ते एवढं धमक आहे बारका, म्हणजे सर्वसामान्याचा जरी बैल घेतला किंवा आता त्याच्याबरोबर पायरा पण चांगला होता, मला वाटतं पाखरे होता, पण त्याकडे थोडी धमक आहे. आणि मला वाटतं त्याच्या विश्वास पण आहे लोकांचा की बाबा हा थांबला तरी म्हणजे संपला नाही. अहो ती माणसांची मन आहे कमी येणं जास्त होणं. बैल तेवढीच पळत असतात, नियोजनात कुठेतरी गपलत होती, बैलाला पायरा योग्य मिळत नाही आणि योग्य मार्गदर्शन नसते त्यावेळी म्हणून ती कमी झाली असं नसतंय काय. आज बैल गटाला मार खातून उद्या जाऊन 2 नंबर करतो सगळ्या गाड्या मारून, मग तो कसं काय करा कमी जास्त झाला. आता राजाचं उदाहरण घेतलं, मला वाटतं ह्या आपल्या ह्याला मार खाल्ला. मनपूरच्या फाटीव सीमेला मार खाल्ला, 6 नंबरला बैल उतारला. राजा आणि व्हीआयपी राणा 6 नंबरला गाडी उतरली, कडनं गाडी होती. कोणाला वाटत होतं दुसऱ्या मैदानात आणि परत तुम्ही विचार करा ह्याला निमगावलाच ना, नेमकं माळशिरस माळशिरसला, हा, तर तिथं जाऊन बैलानं 1 नंबर केला. गटाला वाटत सगळ्या चांगल्या गाड्या मारून गट काढलं त्यावेळेस वाटत होतं का बाबा ते 1 नंबर? कोण म्हणणार आहे का त्या दिवशी म्हणणार गाडीने सीमेला 6 नंबरला उतरला आता काय ही नाही तसं. म्हणजे काय 2 दिवसात ते जास्त झाला का, कमी आला आणि जास्त झाला म्हणायचं आहे. नुसतं माणसाचं नियोजन चांगलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी. आता मला सांगा बकासूर विषय काय समजा, बाकासूरचं काय त्या बोलल त्याच्यापेक्षा कमीच आहे त्या. आता म्हणजे असं ड्रायव्हर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की तुम्ही बकासूरला वाढताय, म्हणजे ती काय झाला विषय, आम्ही रेट्रेधरला पैरा आमचा होतच नव्हता त्या गाडीचा. लय दिवस झाला आम्ही माग लागलेलो म्हणजे बकासूरच्या की पैरा करायचा म्हणजे आमची इच्छा होती. शेवटी बकासूर कोणाला पळायचं नाही, इच्छा नाही सगळ्याचे. आणि निमसोडला आमचा 1-2दा सामना झाला बकासूरचा आमचा. म्हणजे फायनलला असं झालं की 2 गाड्या आमच्या सामानच उतरले, एक ला 1 नंबर दोन्ही गाड्यांनी दिलं विभागून. मग तिथं आमचं ठरलं की गाडी हाणूया रेट्रेधरला. मोठं बी बक्षीस होतं आणि भागातलं सगळ्यात मोठं मैदान होतं 3,65,000चं. आणि आता शेवटी तुम्ही बघताय कॅमेऱ्यात आपण मैदान बघितलं की ती एकर आहे काय कळत नाही, आणि टीव्ही आणि मोबाईलवर बघणार असं काय कळतं एकर काय ही चाकुरी काय. तर ते रान होतं पूर्ण डाव्या साईडला एकर आणि बकासूर उजवीनं आणि बैल आमचा डावीनं. त्यात बैल आधी स्पीडचा बकासूर आणि त्यात एकर असल्यामुळे म्हणलं बैलानं जर पहिल्यांदा गाडी कमी पळाली तर मग एकदा बैल जर रायफल जर दडापला म्हणजे कोंडला बैलांना तर मग परत मोर्चे 2 फेर बैल कमी काढतो. म्हणून बैल काय केला, तो बैल अडकून ह्याला सावरून घेऊन गट काढून घेतला. आणि नंतर मग ते ज्यांनी बघितलं ना ट्रोल केले की याला ड्रायव्हरच्या बसविला असा बैल एवढा ओढून धरते, मग तेच मी त्याच कमेंटला सांगितलंय मोरचा शिमी आणि ह्याच मैदानातला फायनल तुम्ही बघा. मग त्यांनी शिमी फायनल बघितला असेल, मग त्याने कळलं असेल की बारीक ड्रायव्हर. आणि तिथं 3,65,000ला 1 नंबर केला. जर बैल इकडून बकासूर सोडतो तर गाडीकडे 5 नंबरला आली असती. मग तिथं उपयोग नाही ना तुमच्या संघ गाडी. बरं मला एक सांगायचं, तुमच्या शेजारी दुसरी गाडी आहे का तुम्हाला? गाडी एकटी पळती, गाडी शिस्तीत नेणं गरजेचं आहे. त्या गाडीला ते बकासूरला सोडून इकडे बैल घालवून बसायचं. तिथंच गटाला तुम्ही जर चूक केली असती गटाला तर आपल्याला ती 1 नंबर होत नाही ना. आज बघा मित्रांनो, म्हणजे ही लोकांना कळत नाही की लोकांना वाटतं की ही कमी पळतो, ही जास्त पळवाय बघतोय. तसं नाही, गाडी तुम्ही किती पळतोय महत्वाचं नाही, तुम्ही शिस्तीत कशी पळवताय किंवा हळू. म्हणजे आता मला सांगा गट तर मला वाटतं तुम्ही अंतरानच काढला असता तरी पण बकासूरला हाणायला लागत नाही बाबा, त्याला हाणावं किंवा बाकीच्या बैलांना हाणून पळावं लागतं. बकासूरला जर पळवायचं म्हणलं तर मला वाटतं सहज जरी पळायला गेलं तर ती
लय पळते म्हणजे सहज जरी मोकळा होय. सोडला तरी. आता मथुर विषय काय सांगतो? मथुरचं काय बिनजोडचा बादशाह त्याला उपमाच आहे. म्हणजे बैलानं म्हणजे लहान होता तेव्हापासून बैल मी बघतोय. हम्म. पण बैलाची म्हणजे पळणं पब्लिकला जी पळणं आहे हम्म. ती बैलाचं लय ठाम. म्हणजे असं मुंबईचं पब्लिक एवढं सोपं नाही की मुंबईच्या पब्लिकला एवढं पळायचं चिटकून एवढं कुठल्याच बैलाचं काम नाही. आता हा आणि आणि एवढं वय होऊस तर बिनजोडला म्हणजे एक नंबरात राहणं एवढी बी सोपी गोष्ट नाही. 5 वर्ष जर तो एक नंबरची गाडी जर करत असेल मुंबईला तर त्या बैलाला मानलंच पाहिजे. मोठा सोन्याचं काय बैल मोठा सोन्या मी पळवलाय, लहानपणी बी पळवलाय, आता बी पळवलाय. पण त्या बैलाला म्हणजे रागले म्हणजे गाडी अशी मोहर दिसली पळायला धरून मारणार तो बी बैल लय जिष्टाचा देखून पण मी बैलाचं चांगलं. त्या बैलानं किती सलग किती वर्ष मुंबईला एक नंबर मध्ये राहिला? तो बी बैल 3-4 वर्ष राहिला, 4-5 वर्ष तो बी. ते आता कंटिन्यू अजून पण ते बाहेर काढला तर ते अजून पण ते म्हणजे म्हणजे त्याची पायाची इच्छा असते पण कसं आहे पायामुळं. प्रत्येकाला दुखणं आहेच की त्या पायामुळे त्याला बी पायच काढत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बारीक ड्रायव्हर, तुम्ही अनेक लोक म्हणतात की बारीक मानला किंवा बारीकच्या मनात आलं मोकळ्या मनाचा माणूस आहे बारीक. बारीकला नडला तर टप्प्याचा कार्यक्रम असतो. हे काय माझं एकच म्हणणं असतं की एखादा आपल्याला नडला काय गोष्ट झाली मैदानात त्याला आपण एक शब्द करायचा नाही पण त्याचा करेक्ट करायचा तर करायचा डोक्यात आणून. पण त्याला केल्याला बी कळणार नाही की बाबा बारीकनं आपला डाव कधी केला आणि कधी आपल्याला मारलं हे बी कळत नाही. म्हणजे बोलून दाखवायचं असं गोष्टी. पण तुमच्या डोक्यात आलं की बाबा तुम्ही असं नाही की बाबा ह्या एक नंबरच्या बैलावर एक नंबरच्या बैलावर मागं लागणं मला अजिबात दिसलं नाही कधी बाबा ह्या एक नंबर मध्ये बैल पळती मग त्याचं पाय. माझं कसं असतंय चालू गाडी एखाद्याकडनं घेणं पळवणं त्यात काय अर्थच नाही ना. एक नंबरची बैल कोण बी पळवते हो. म्हणजे एक नंबरची बैल आता समजा बकासूरच्या गाडी कोण बी बसला ड्रायव्हर बबलू चाचा आहे समजा मी आहे समजा आम्ही बसलो तरी एक नंबर करणार आहे. आणि साधं पोरग जरी बसवलं तरी ती बी एक नंबर करणार. बैल तेवढ्या क्वालिटीची पळते ती. पण तुम्ही 2 नंबर 3 नंबरची बैल घेऊन एक नंबरच्या गाड्या मारून एक नंबर करा तर मानलं जाईल. तुम्ही आतापर्यंत जास्त करून सर्वसामान्याच्या गाड्या मित्रांनो पावसाचं आगमन झाले आता मला वाटतं कंटिन्यू पाऊस आहे इथं. तर मला सांगा एवढं बैल पुरते सगळं होते आता जी बाहेरनं बैल येते ती म्हणजे लोकांना काय वाटायला लागलं माहिती का की काय काय लोक म्हणते तिकडची बैल पळते मग तिकडचीच बैल खरेदी काय झालंय आपल्या लोकांचं नाही म्हणजे आताच्या म्हणजे आता ना चालू आहे की नाही आताच्या जनरेशनला एकच झाले की पळणाऱ्या बैलाचे तेवढं मागे लागते. म्हणजे बाबा ह्यो बैल पळतोय किती काय नाही. आता ह्याने एक नंबर केला मला आपल्याला लोक म्हणजे त्या बैलाचे नाव नाही ते व्हायचे. पण मला काय म्हणते आता समजा XYZ बैलाने एक नंबर केला की प्रत्येकाचं काय होतंय तोच बैल पायऱ्याला भेटला पाहिजे. आपलं चांगलं बैल पण एक नंबरातलं बैल आपलं देऊन मग ते सोपं होते ना. आणि आपल्या माणसाने एखाद्या जर बैल पळायला मागितला इथल्या तर लोक नाही त्याच्या संघच बैल पळायला पाहिजे आपला. पण यांच्या डोक्यात असं नसते बाबा आपण तो बैलाने एक नंबर केला तर आपल्या बैलाला ह्यो बैल घालून त्याची गाडी मारून आपलं नाव करूया असलं नाही. आपल्यातल्या सर्वसामान्याचा बैल एखादा पळत असला गरीबाची गाडी पळत असली त्याला जर बैल मोठ्यांना मागितला तर त्याला बैल देणार नाही. पण ठिकाण बैल आलाय म्हणलं तिकडं 2 नंबर मध्ये पळून द्या तरी त्याला देणार. पहिल्या मैदानात भेटला त्याच्यासोबत एक नंबर करून त्याला उजेड आणायचा. आपण आज आपला बैल पळाला 2 नंबर केला त्याने केला मोर्चा मध्ये तो बैल पाहिजे. म्हणजे आपल्या हातानं आपण एखाद्याला मोठं करत राहतो या क्षेत्रात. पहिले तसं नव्हतं. पहिले ईर्ष्याचा खेळ होता. आज ह्यानं गाडी आपली मारली ना एक नंबर केला त्याचा उद्या कशी मारायची दुसऱ्या मैदानात ईर्ष्या होती हो. बैल तिगून पळायची आणि शानी बैल होती. आत्ताची कशी झाले पळणाऱ्याच्या मागे सगळी 10 जण पळत राहते ती म्हणजे त्याचं चर्चा होतीच ना. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की आपल्या बैलांवर आपला विश्वास नसलं नाहीच राहिलाच नाही माणसांचा विश्वास. म्हणजे बघा मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्यातल्या सर्वसामान्याचा बैल एखादा पळत असला गरीबाची गाडी पळत असली त्याला जर बैल मोठ्यांना मागितला तर त्याला बैल देणार नाही. पण ठिकाण बैल आलाय म्हणलं तिकडं 2 नंबर मध्ये पळून द्या तरी त्याला देणार. पहिल्या मैदानात भेटला त्याच्यासोबत एक नंबर करून त्याला उजेडदार त्यांची चर्चा होतीच ना. आपण बॅकफुटला जातोच ना. मग अशी 9 चेहरे लगेच तयार होतात आणि चर्चा करून जातात. पण ती दीर्घकाळ नसते हो. मी मागाशी सांगितलं टिकणं या क्षेत्रातलं महत्वाचं आहे ना. टिकणं कशाला आहे. आता काय 6 महिने पळणार खरोखर बदाम काजू चारून माझी तर आमची दोन्ही बैलाची बदाम काजू नव
पेंड माहित नव्हते, आता पेंड तरी आले, ही डाळ बिळ कशाचं पहिलं काय तवा पेंडन काय गावाचा आट्टा असायचं भरडलेलं, त्याच्यावर बैल एक नंबर करायचे. काय काय नसतं ती म्हणाय नसते, बदाम काजू दूध बीत काय नसतं. आता मला पाळणारी बैल सांगा, पळते. तुमच्या गावात आता 4-5 वर्ष आपल्या कुठली कुठली आहे ती? आता वादळ आमचं आदत स्टॉप पळतोय, परत युवराज पळतोय, रामाळाई म्हणून एक वासरू, परत इकडं मोरेमाळ्यात इस्माल भाईंचा एक खोंड चांगला पळतोय, आणि आमचा घरचा एक आपला घरचा एक काळा खोंड आहे राजा म्हणून, ते एक आहे. वासरू चांगले येते. आणि एक नवीन एक आता वासरू म्हणजे आदतच आहे पाहुण्यांचं आपल्या, पण भविष्यातला लय मोठा स्टॉपचा बैल तयार होईल आपल्या हाताखाली. कोयनर म्हणून खोंड आहे, सफेद खोंड आहे, पृथ्वीदादांचा बाईजा आहे ना, शेमतासा बैल पळतोय आणि शेमतासाचा आहे. जर समजा आता समजा 1 नंबर मध्ये गाडी पळते समजा एखादी, ती गाडी जर दुसऱ्या मैदान लगातार 4-5 मैदान 1 नंबरला पळते, ती गाडी जर मारायची म्हटलं तर मग तेवढ्या पद्धतीनं जर काय नसते, ते अवघड नसते. आपण आपल्याला कळते गाडी किती पळते, किती सेकंद किती गाडी पळाली किती नाही. 10 मैदान 1 नंबर करणाऱ्या गाड्या आम्ही गटाला घरी घालवले होते, आणि ह्यांचं काय घेऊन बसलाय 2-4 मैदानांचं. कसं आहे बैल तशी पाहिजे, म्हणजे आता पहिल्यासारखं आपल्याला बी मालकच नाही ती राहिली तशी, तर आपण तरी ईर्ष्या करून काय करायचे. बैलाच पण धमक पाहिजे तेवढी. मालकाला म्हणलं अरे हे बैल घाला, ह्या गाडी मर, तो नाही म्हणतो तोच बैल घालू, ज्याची गाडी मारायची तोच बैल पाहिजे त्याला. मग काय उपयोग आहे खेळाचा? म्हणजे ज्याची गाडी मारायची मित्रांनो त्याला त्याच. आता मला सांगा, त्या बैलात आणि आपल्या बैलात फरक आहे? बैल त्याला बी 4 पाय येतं, शिपूट आहे, शेंग आहे, ते आपल्याला काय करण्यात येतात, काय वेगळं आहे त्यात. बैल सारखीच खेळते पण सगळे, ते नुसतं आपलं कसं आहे मानाच्या गोष्टी आहेत त्या. दादा काय म्हणते? तर बघा मित्रांनो, बारीक ड्रायव्हरशी भरपूर चर्चा झाली, आणि कसं होतं, जोपर्यंत तुम्ही आपल्या स्वतःच्या बैलावर जोपर्यंत मालकाला विश्वास नाही ना, काय गुलाल नाही तुम्हाला किंवा काय नाही, आपल्या बैलावर आपला पहिला विश्वास पाहिजे. बरं त्यो बैल घालायचा, बरं त्यो बैल घालून आपला बैल त्याला कमी पडेल का, हे असलं निगेटिव्ह भावना तयार केली. तसं नाही, काय होतंय फायनल नाही राहून द्या बैल त्यो, पण तुमच्या डोक्यात आहे ना की बाबा त्या बैला आपली गाडी पळेल फायनल गावल, तुम्ही आवरून त्याला बैल मागा की तुमचा जरी फायनल घेतलाय बैलानं आणि तो बैल पळतोय दुसरा, त्यानं मार खाल्ला असेल गटाला सीमेला, फायनल मध्ये नसेल तो बैल, पण तुम्हाला आत्मविश्वास सांगतो की नाही बाबा त्याच्यावर गाडी पळेल, आपला ड्रायव्हर म्हणतोय त्याच्यावर गाडी 1 नंबर पळणार आहे, तर तुम्ही आवरून त्याला बैल द्या. तुम्ही आपला जरी 1 नंबर केला असला तर त्याला तुम्ही द्या. आता तुमचे आम्ही दररोज 1 नंबर करणारी गटाला घालवली होती, आणि बिना फायनलच्या बैलावनी. त्याला कसं असतंय नियोजन, सगळ्या गोष्टी जुळून येणं लय महत्वाचं असते, आणि एकमेकाचा सपोर्ट लागतो. आताच कसं झालंय, सपोर्टचा लांबच राहून द्या, एकमेकाला कोण सहकार्य करायला बघत नाही. आता पायऱ्याला जरी तुमचा बैल पळतोय आता सध्याला, मला माहिती आहे दानाचा बैल लय पळतोय, त्याला युरोप बैल असल्या म्हणजे दानाचा बैल फायनलला राहणार आहे, हे मला माहिती आहे, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही, मुद्दाम जायचंच नाही. काय करायचं चालेल दानाला मोठं करायचं, ही माणसाच्या मनात गोष्ट आहे, म्हणजे निगेटिव्ह भावना. निगेटिव्ह हीच गोष्टीला माणूस काय होतंय, सहकार्य करायच्या भावना येते ना कमी. काय केलं आता हे बैल पळतोय, आता एखादं तुम्ही मला म्हणला दाना मला बैल दे, बैल ह्या बैला संग तुमचा बैल पळाला फायनल 1 नंबर केला, तुमचा जरा वाढ पळाला, तुम्ही परत आम्हाला म्हणजे बैलाला आपल्या बाबा ह्या ज्या पडत्या काळात तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे त्याला. तुम्ही काय तवा म्हणताय, हो तवा बैल दिला होता तुला, भाडं दिलं होतं, पैसे दिले होतं, तुला काय बैल द्यायचा आहे, अशा भावना नको त्या. म्हणजे कुठंतरी आपण थोडंफार आता ह्यो बैल भेटला म्हणून आपण मोहर गेलो, हे डोक्यात आलं पाहिजे. माणूस काय करतंय, माग कोणी आपल्याला मदत केली, वर काढला, त्याच्याशी घेणं देणं नाही. मी वर चाललोय ना, वरलीच माणसं धरत राहतोय, पण त्याला माहित नाही की वरली लगी तुला सोडून देणार आहे ते, तुझं पोहोचतो ती तुझ्यापेक्षा हुशार आहे ती. आणि प्रत्येकावर दिवस येतात. तुम्ही आता ऑब्झर्व गोष्ट करा, प्रत्येक मोठा बैल पळालेला आहे, रिवर्स आलेला आहे, प्रत्येक बैल तुमच्या समोर आहे, प्रत्येक बैलाला प्रत्येक माणसाने बैल मागितले. ह्यो बैल पळतोय, त्या बैलाला पुऱ्या महाराष्ट्रानं बैल मागितला, बरोबर, त्याने दिला का नाही, पण त्याच्या पडत्या काळात त्यानं बैल मागायचा, आणि बाईट मध्ये काय सांगायचं की ही क्षेत्रच लय वाईट आहे, कोण कोणाचं नसतं, म्हणजे अशा गोष्टी की पडत्या काळात कोण कोणाचे. अरे तुझ्या चांगल्या काळात तू कुणाला विचारलं, तू जर सगळ्याला विचारलं असतं तेव्हा बैल दिला असता तुला, पडत्या काळात तुला आवर्जून माणसाने बैल दिला असता.
म्हणजे ज्यावेळेस आपल्या वेळी येते त्यावेळेस तुला हे म्हणजे क्षेत्र कळतं. हा नाही नाही आपला बैल पळतो तेव्हा आपण सांगायचं 1,00,000 वायदी 60,000 वायदी 50,000 वायदी द्या बरोबर. आणि जेव्हा तुझा कमी पडेल तेव्हा त्याने समोरच्याने 60,000 सांगितलं मग तुला म्हणणार ते वायदी मग तू काय केलं आधी म्हणजे तो आपण वायदीच घेतली हे प्रकार बघा मित्रांनो. म्हणजे असं आहे. म्हणजे तो गेलं तर ती पाप आहे आणि पुण्य आहे आणि आम्ही गेलं की पाप पाप आहे हे असं काम आहे. आणि ही जात आहे ही प्रत्येकाला फिरायचं याच्यात म्हणजे प्रत्येकाला रागाडणार बी आहे आणि त्या जागेवर प्रत्येक जिथनं हल्लाय तिथं येऊन थांबणार आहे. त्यामुळे लय ऊर काढून ह्या क्षेत्रात जमत नाही असं आहे. तर मला सांगा सगळ्यात ह्या बैलगाडी क्षेत्रात दुःख म्हणजे वाईट कधी वाटलं वाईट म्हणजे असं कुठे नाही आता ते आपण मान्य केलेलं आहे त्या गोष्टी म्हणजे मनाला की समोर त्याला किती बी काय करा तो बदलणार तर बदलणार हे आपल्याला बी माहिती आहे. तेव्हा आता ही क्षेत्रात ती नेमच म्हणजे हे आहे की विश्वास कुणावर ठेवायचा नाही विश्वास कुणावर ठेवायचा नाही आणि समोरच्याला किती आपण हे करायचं आपल्या हातात ठेवायचं आता म्हणजे कितपत मोठं करायचं आणि कितपर न्यायचा त्याला हे आपल्या हातात किती बी तुम्ही कोणासाठी काय बी करा शेवटी त्याचं झालं की तो वाईटच म्हणणार आहे तुम्हाला. बरं आता मला सांगा आता तुम्ही आता कुठल्या गाड्या आणताय? आता रायफलची आहे रुबाब आहे वादळ आहे रावण आहे बाब्याकडे आपला सागर शेठचा म्हणजे आम्ही लय बैल हाणत बसत नाही म्हणजे असं 1-2च मुचकी गाडी त्यावर काहीतरी करत बसायचं की मग आज यानं मार खाल्ला ह्याच्या गाडीनं मार खाल्ला की दुसऱ्याच्या मागे जायचं फोन करायचं मला त्या गाडीवर बसव ते आपल्याला बाप जेल मी कधी जमलेच नाही. आपण हाणली तर विषय आपण आता आपली देतोय ना. हा मी तुझा बैल बघेन दाना तुझा बैल पोचते दाना तुझा बैल काहीतरी करेल मी तुला घरी येऊन सांगेन की दाना तुझ्या बैलात धमक आहे ही गाडी मारायच्या तो पैरा करू गाडी मारू ही तुला सांगेन. पण तुझा उजेडात बैल नाही अजून मी काम करेन पण एखाद्याचा उजेडातला बैल पळवीत बसणार नाही मी म्हणजे आपल्याला जमतच नाही. पळतेच्या मागे नाही पळायचं हा चालतेच्या मागे चालायचं चालायचं पळतेच्या मागे नाही पळायचं या बैलगाडी क्षेत्रात. काय बाबी बद्दल काय सांगताल? बाब्याच्या जरा पाया लागलो होतं त्या विसापूरच्या मैदानात जरा आता 24 तारखेला करायचे नियोजन त्याचं बी बघू आता काय होतंय. रायफलचं झाले रायफल बद्दल काय सांगता आता सध्या? नाही रायफलचं काय तर दोन्ही खांदी कडन बैल पोचतोय आणि त्याच्यात त्या मोडावत असते काम दरवर्षी आपला फायनलला राहायचं काम करतो तो आणि काय नाही बैलाचं काय बैल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. शेवट बैलगाडीने शिकवलं काय तुम्हाला? बैलगाडीने तेच शिकवलं म्हणजे कष्ट प्रामाणिक केले की फळ तुम्हाला प्रामाणिक भेटणार. तुम्ही ह्या नादासंग बैमानी केली की तुम्हाला रसा तळाला नेऊन ठेवणार येणार. सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे का की सगळ्या देणार मला एकच येते की बैलगाडी क्षेत्र बैल पळत नाहीत कुठली तर शक्ती आहे आणि नारळ लिंब आहे असं प्रत्येकाचं म्हणणं की बाबा माझा बैल थोडा गंडवला ते खरोखर असतं बघितलंय खरं आहे. तुम्हाला एक सांगू का मानलं तर देव आहे नाही मानला तर दगड आहे. म्हणजे कसं आहे मानलं तर देव नाही मानलं तर ते दगड म्हणजे आपल्या मनावर आहे की कितपत गोष्टी मानायच्या आणि कितपत सोडायच्या. पण हल्लीची माणसं घाण जायची झालेत उगा एखाद्याला बैल दिला तर त्याला भ्या घालायचं तुझा बैल थांबवीन तुझ्या ही करीन त्याव करीन तुझा बाहेर घालवीन काय नसतं बाहेर ते बैला दमक असली आम्हाला तर कायच वाटत नाही. ओके ओके चला धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. आवाज तर आला.